नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? शुभ सकाळ. ॲक्च्युली आज व्हिडिओ बनवतोय. यामध्ये काही एडिटिंग वगैरे नाही करणार आहे असा व्हिडिओ टाकणार आहे. कारण काल जो मराठी बिग बॉसचा एपिसोड झाला तो आम्ही बघितला, तुम्ही बघितला असेल. तर त्यामध्ये ज्या दोन गोष्टी अशा घडल्या, जे एक दोन इन्सिडेंट्स असे झाले की अक्षरशः त्या बिग बॉसची मला क्यू आली. बिग बॉसने एकदा सुद्धा तिथे स्टँड घेतला नाही. कारण त्यांच्या नियमाच्या विरुद्धच चाललं होतं तिथं. तुमच्या लक्षात आला असेल की मी काय म्हणतोय किंवा कोणत्या प्रसंगांबद्दल बोलतोय. तर पहिला प्रसंग मी तुम्हाला सांगतो की जो घडला टास्क दरम्यान. टास्क असा होता की सत्याचा पंचनामा त्यामध्ये चालू होता. तर त्यावेळी दोन ग्रुप, जे ए टीम बी टीम आहेत, त्यामध्ये प्रत्येकाला संधी देण्यात आली होती की तुम्ही त्यांना जे विधान दिलंय ते खरं आहे का खोटं आहे त्यांनी सांगायचं, आणि त्याच्याशी सहमत आहात का नाही ते ए आणि टीमने ठरवायचं. आता त्यावेळी ज्यावेळी वैभव गेला आतमध्ये आणि वैभववर जो आरोप लावण्यात आला किंवा त्याच्यावर जे विधान झालं त्याच्याशी बी टीम सहमत नाही झाली. कारण त्यांचा मुद्दा बरोबर होता, कारण तो फेअर खेळला नव्हता. ज्यावेळी तो त्यांच्या टीममधनं खेळत होता त्यावेळी तो त्यांच्या टीमसाठी न खेळता समोरच्या टीमसाठी खेळत होता. हे त्यांनीही मान्य केलंय. रितेश दादाच्या धक्क्यामध्ये त्याला विचारण्यात आल्यावर त्यानेही मान्य केलं. बट नंतर तो सॉरी बोलला की हां, मी असं करायला नको पाहिजे होतं. तर ज्यावेळी बी टीम असहमत आपलं मत दाखवते की आम्ही असहमत आहोत म्हणून, तर तो भांडायला जातो त्यांच्याशी. भांडायला गेल्यावर ज्यावेळी आर्या त्याच्याशी वाद घालते तर तो आर्याला बोट करून बोलतो, तिला नासक्या म्हणून संबोधतो, तिला म्हणतो की मी तुझं मुस्काड फोडीन. अरे नासक्या, तू त्या सूरजला नासक्या बोलतो, पण त्याचं संस्कार पूर्ण महाराष्ट्र बघतंय, त्याला नावसतंय, त्याला तू नासक्या म्हणतोय. आणि तू काल काय केलं रे? तुला जे महाराष्ट्र जनतेने जे नाव दिलंय ना, बैल भाड्या, ते अगदी योग्यरित्या तू काल सिद्ध करून दाखवलं. आणि मला नाही वाटत तू पुढच्या आठवड्यापर्यंत पण टिकशील. कारण महाराष्ट्र जनतेनं तुला कधीच नाकारलेलं आहे. तुला एक सुद्धा वोट पडणार नाही आहे. समोर एक स्त्री उभी आहे, ती बोलते, ठीक आहे तू पण बोल ना, तुझ्या भाषेत व्यवस्थित बोल ना. तू डायरेक्ट बोट करून बोलतो, अंगावर जातो. अरे तू महाराष्ट्र मातीत जन्म घेतलायस की कुठल्या देशाच्या मातीत? खरंच. आणि त्यावेळी बिग बॉसने स्टँड घ्यायला पाहिजे होता. बिग बॉसने वैभवला समज द्यायला पाहिजे होती, पण का नाही दिली मला हेच कळत नाही. टीआरपीच्या नावाखाली तुम्ही शो मधून जे दाखवताय, आज पूर्ण महाराष्ट्र जनता बघते, पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात बिग बॉस बघितले जाते. तर याचं काय पडसाद उमटतील किंवा त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करा प्लीज. असं नका वागू. आणि दुसरा इन्सिडेंट असा, दुसरा प्रसंग जो आता टोक, जे काय म्हणतो त्यानं टोक गाठले, मर्यादा ओलांडली, ती म्हणजे ती जान्हवी. काय करत असते तिचे तिलाच माहित नाही. एकदा इकडून केस उडवते, एकदा तिकडून केस उडवते, पाय आपटते, हात आपटते. अरे तुला शो मध्ये का घेतलंय तेच नाही कळत यार. ती सेलिब्रिटी कोणत्या बाजूने आहे? तू ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करते त्या इंडस्ट्रीतल्या सिनियर लोकांची तुला इज्जत देता येत नसेल, त्यांना आदर देता येत नसेल, तर तुझा काय उपयोग आहे? तुझा काहीही उपयोग नाही. आणि ज्या भाषेत, ज्या टोनमध्ये तू बोलतेस तुझ्या सिनियरशी, ते पूर्ण महाराष्ट्र बघते आणि तुला शिव्याही घालते. जान्हवी शेंबडे, तुला शेंबूड पण काढता येत नव्हता ना, तेव्हापासून पॅडी दादा काम करतो या इंडस्ट्रीमध्ये. त्याची ओळख, त्याचा आदर किती लोक ठेवतात ते तुला अजून माहित आहे का? काय उचलले जीभ लावले टाळ्याला? तुला अक्कल आहे का? हा, तुला काय वाटतं तू निक्की सारखी होणार आहेस का? तू निक्की सारखी तू असं बोलली काय पण तर तुला डोक्यावर घेतील का लोक? तिच्यासारखा कमेंट येतील का तुझ्यासाठी? तुला जरा तरी कळते का? अरे तू ज्या इंडस्ट्रीमध्ये आहेस तिथल्या सिनियर लोकांची तू इज्जत करत नाहीस, त्यांना आदर देत नाहीस, तर तुला कोण आदर देणार? मूर्ख बाई. तुझ्याही घरात हा शो बघत असतील ना, तर तुझे आई वडील काय बोलत असतील की आमची मुलगी अशी का वागते?
या आठवड्यात भाऊच्या धक्क्यामध्ये जर तुझ्यावर कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेण्यात नाही आली तर पूर्ण महाराष्ट्र जनता आत्ताच म्हणते की या शो अशी माणसं असतील तर आम्हाला हा शो बघायचा नाही आहे. तुमची TRP आहे ना झटक्यात कमी आहे. इतका यांचा आदर आहे पूर्ण महाराष्ट्र जनतेच्या मनामध्ये, आणि तो तुमच्या मनामध्ये नाही आहे. मला अक्षरशः लाज वाटते तुमची. तुम्ही मराठी म्हणून स्वतःला संबोधता, पण तो वैभव बैलासारखा वाढलाय, त्यालाही अक्कल नाही. अरे तुम्ही का करताय असं, का वागताय? अरे वैभव ती मुलगी आहे रे, ती बोलते ना तर तू पण तिला बोलून उत्तर दे. थोबाड फोडीन म्हणतो. त्या सूरजला तू नासक्या बोलतो. अरे तू कोण आहेस सडलेला? तुमची आहे ना गेम खेळायची लायकीच नाहीये. मी म्हणतो एकदा ते अरबाज आणि ती निक्की परवडली, पण तुम्ही आहे ना हद्दपार केली, मर्यादा ओलांडले, आणि यासाठी महाराष्ट्र जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ज्यावेळी तुम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर याल ना त्यावेळी तुमच्या लक्षात येईल तिथे काय हवा गेले तुमच्या डोक्यात, काय तुम्हाला वाटतंय नाही माहिती आम्हाला, पण ज्यावेळी तुम्ही बाहेर याल ना त्यावेळी तुमची लायकी दाखवतील महाराष्ट्र जनता नक्कीच. जरा भान ठेवा, अजूनही वेळ गेलेली नाहीये, कळेलच लवकर. एवढेच बोलतो. बघा तुम्हाला काय वाटते, यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कमेंटमध्ये सांगा. पोहोचू दे जरा शोपर्यंत, बिग बॉसच्या सेटपर्यंत पोहोचू दे. त्या बिग बॉसलाही कळायला पाहिजे की बाबा इथं जो आहे या मराठी कलाकारांचा जे सिनियर आहेत, फक्त वयाने नाही पण त्यांच्या कामाने देखील सिनियर आहेत, त्यांचा अपमान होतोय, त्यांना पाहिजे तसं बोललं जातंय. प्लीज रिक्वेस्ट आहे बिग बॉस, स्टँड घेत जावा अशा वेळी. धन्यवाद.